धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। बरं का अण्णा, सरपंच ना अण्णासाहेब आपल्या पुढे तोंड उघडत नाही, कारण त्यांना माहित आहे कुठं पण आडवेल कचा कचा तोडवेल कुठं तर अडकवील। इतिहास लय मोठा घराण्याचा आमच्या। कळालं आम्हाला। दत्रे मामा असा का वंगाळ तोंड करून बसलाय? इथं ग्रामपंचायत मध्ये बसून काय मिळणार आहे? तू देवळा पुढे तर बसायचं। ग्रामपंचायतीत बसण्याचे कारण आहे काय कारण आहे? अहो जमीन माझी त्या फायटरने घेतल्या ती दिनं झाले माघारी। त्याला एका ठोक्यात पाडीन ताणून ताणून मारेल तर जमीन का देत नाही? पैसे दिले तर का ते सगळं? पैसे दिल्यात की मग मी इडाच उचलला असा कोण अन्याय करणाऱ्याला तुडवायचा? घराना घरांदाज आहे आमचा। ते ना कशा पाय देत नाही मग? अहो की पैसे मला 10,000ची गरज आहे तर का नाही? 10,000ची गरज आहे नुसती ना? त्याचे हा. पैसे दिलेत ना? हा. तुम्हाला 10,000 मी देतो, पण माझ्या नाव जमीन करा। जमीन तुमच्या नावावर करतो की करा मग जमीन, मी देतो 10,000 रुपये। 10,000 पाहिजेत आपणाला हो। 10,000 देतो ते- करा ना अहो जमीन बसा बोंबलत काढू दे लोन तुमच्या जमिनीवर। नाही नाही तसा माझ्या विश्वासातला माणूस आहे ह्यो। अण्णा तुम्हाला बघवत नाही, हुत्या नावावर माझ्या हुद्या की देतो दत्तर मामा करून देतो म्हणला, त्याच 10,000 रुपये देतो की। त्या नाव घ्या करून नाव लोन बिन काढा त्याच्यावर आणि त्यांना सफाई करा। तुमची गुन्हा आम्हाला माहित नाही तुम्ही। अण्णा उघड डोकं खाऊ नका, मी लोन बिन कशाला काढतोय? घराना घरांदाज आहे आमचा। आमचा इतिहास वाईट आहे, एकदा वाचा तुम्ही, गावाला कळू द्या, मग कळेल। कुठं आहे तुमचं पुस्तक? हाय पुस्तक दावणार आहे तुम्हाला, थांबा दत्तर मामा। मला 10,000ची गरज आहे, त्याचं पैसे भागवूया फक्त तुम्ही पैसे भागवा आणि माझ्या नाव करून द्या। दत्रे मामाची जमीन फॅक्टरीकडे आहे, मग तो काय जमीन देणं झालाय। दत्रे मामाला 10,000ची गरज आहे, ती म्हणते 10,000 मला दे आणि ते तुकडं तुला नाव करून देतो। तू आता नासक्या हे धंदा चालू केलं तुम्ही? आता काय चालू केलं? पैसे 10,000 तर द्याय जायचं माणूस माणूस की ना आल्या का त्या माणसाला दिना माघारी घ्या तुला पुणे जमीन दिना म्हणजे आयला जग चालतंय सगळं इसवासाव चालतंय का नाही? सगळं जग इसवासाव चालतंय। पहिले इसवासावर कसं होतं, एखादी पोरगी सांगितलं का नाही ही तुला दिले वचन पाळत होती माणसं, आता काय देतो म्हणून तिथवर जाऊ तर लगेच मोडलं। पद्धतीतलाही बोलत बसू नको। तर सकाळी आणलेलं सकाळी पैसे आणलेलं तुला कशा देतो पैसे घरपट्टी पाणीपट्टी भरणार आहे मी, ती कलारकला वय गावून आपलं नाव घाल ना, मला वाटतं डिलीट झालं का काय कळलं? कुठे कलर अहो देत मी हाय की, आता दिलंय माझ्याकडे, एकदा मी घेतल्या होता येडा उचलला, काम पुरं करतोच की। म्हणजे घरी पण फसवून आलाय म्हणा की। फसवून कुठे ग्रामपंचायत मध्ये कशाला आलोय मग? आप्पा काय कालवा लावला ग्रामपंचायत मोर? कालवा नाही लावला सरपंच, विषय असा झालाय, दत्रे मामा जमीन फायटरकडे आहे आणि ती घाणपडा हलकट पहिलंच लचाळ एका शर्टावर वर्ष काढलंय, त्याला लाज आबरू आहे का त्याला? काय नाव घेताय? अहो मला 10,000ची गरज आहे म्हणून आपाची गाठ घेतली मी, त्या आपाला सांगितले 10,000 रुपये पाहिजे तर ते देणार आहे का? ते बेकारी ते नाही, कुठले पैसे? नाही, त्यांच्याकडे पैसे त्याच्यापेक्षा नाहीत। मी पैसे देतो 10,000, ती मला जमीन नाव करून देते। ही काकाला भगवान आणा लागलाय फुलवायला, जमीन मिळायची तुम्ही द्या माझ्या नाव करून। नावावरच करून देणार आहे। काका 10,000ची गरज आहे. 10,000 अरे का ह्याला दुसरी माणसं गावते का नाही? काय का आमच्याच घरावर घराना घरांदाज त्याला माहित आहे तुमचा पहिला आहे, विश्वास आहे की नाही कुठेतरी? थांबा काका, तुमचा फायदा होत असला तर द्या की 10,000। कशाला फायदा? पुण्यात दसरा दावल्यावर फायदा आहे आपला। सरपंच तुम्हाला माहित नाही गावात माणसं कशी आहे? अण्णा सांगा, मी घेतो, तुम्ही मला 10,000 उचलून द्या। ती माणूस देणार नाही, ती हलकड आहे, पहिल्यापासून हीच करत आलेला आहे, देणार नाही मला रुपये। 10,000 देतो तुमची काय गॅरंटी घेऊ? आयला मी आहे की जिम्मेदार नाही, तर त्यातला 1 गुंठा तुम्हाला लिहून देतो। गुंठेवारीवर आला आता, काय झालं? हा गुंठेवारीवर आलाय हा, मग- म्हणून अण्णा ह्याच्या नावावर मी जमीन करत आहे ना, त्वजात करणार घाण पडाय होई। तुम्ही देत नाही म्हणून राहू दे काका, मला कोणी जरी मिळते उत्तरावर नाव चढू द्या, जिवंत आहे तोवर माझ्या। तुम्हाला तर वाटेल बाबा आप्पा पाटलं असं नाव तर उतार कशाला उतरावर नाव चढवतो? अहो परत ह्यांच्या माघार द्यायचे, आपला घराना घरंदाज आहे, घेऊ द्या की त्यो देना म्हणजे। लेखी काय असेल ती करा। अहो त्यो देना म्हणजे नावावर करून यांच्या। हो मला गरज आहे 10,000ची आता। होय तक्रार घ्या कोणापेक्षा मग आमच्या घरावर अहो घराना घरंदाज अण्णा सांगा, बोलायचं तयार नाही। अण्णा तुम्हीच बोला तुम्ही। मी बोलतो मलाच पैसे मागा 10,000 उचना। त्या आता देणार काका तर काय करतो? आता माणसं मोठी माणसं मला समजते बाबा घरंदाज घरानं
नड्याआडी काढल्या पाहिजे नाही गावाला सुधारवायचा येडा म्या उचललाय एकदा म्हणलं तर उचललाय अहो आमच्या गरीबाचा वाली कोण आहे मीच आहे का नाही 10,000 रुपये टेन्शन घेऊन आम्ही जीव देईल पण 10,000 देणारच तुम्हाला जमीन तेवढी माझ्या नाव 4 दिवसानं करा फक्त फायटरकडे जाऊया तुमच्या नावावर जमीन करतो हो. फायटरकडे जाऊया त्यानं म्हणू द्या बाबा दातीर मामा तुमची तुम्हाला नाव करून देतो तो म्हणला का लगेच 10,000 मी तिथं काय बी करतो आणि तो जर नाही म्हणला पैसे घेऊन हा. मग त्याचं मग माझ्या हातनं बरं वाईट घडलं ही 2-4 आडागलीच गावची सरपंच सकट का आमचं काय संबंध आहे त्यात? मग माणसात जमीन मागात देणं वचन काय वचनाव काय आहे का नाही खाली सगळे लिखी पावती लेखी पावतीवर असते बर आपा तुमच्याकडे काय आहेत का पैसे पैसे नाही तर माझ्याकडं मग दत्रे मामा तुमच्याकडे आहे तर बघा नाही तर अण्णा देतील आपलं तुम्ही घ्या एवढा बोलाय बी आम्ही अण्णा पैसे दे मी पैसे देणार अण्णानं मला देऊ द्या मी 1 गुंठा लिहून देतो त्यांना 1 गुंठ्यासाठी 10,000 तुम्हाला देतो त्यांना दिलेलं बरं नाही ती नाव तर 1 एकर करतील तुमचे करली पाहिजे ना तुमच्या नाव करतील का ती करणार आहे का तुम्ही नाव माझा विश्वास तुमच्यावर इथं विषय तुमचं घरानं घरंदाज तुमचे पैसे कुठे गेले तुम्हाला सांगतो वाईट इतिहास आहे आमचा इतिहास एकदा वाचा हा. मग कळेल तुम्हाला कुठं ठेवलंय पुस्तक तेवढं द्या की माझ्याकडे एकदा वाचतो अहो विषय काय झाला माहिती आहे का पहिली मग घरानं आमचा घरंदाज काकाला इथं काका माणसं कसली आपली वाईट अहो आमच्या घराने इतिहास लिहायला एक जणाला बसवला हा हा लिहायला बसव ती कोंबडी पकात बुडवून ती लिहित होता हा ते म्हणलं हे राहू दे तू जो विन का आम्हाला 6 महिने होणार नाही आमचं घरांदाज असल्यामुळं ते राहू दे म्हणलं लिहायचं त्यापेक्षा आपण एकामेकाला सांगायचं चालू केलं 7 पिढीचा अभ्यास हवी 7 पिढी आमच्या आहे. एकामेकाला सांगायचं चालू आहे आम्ही आता आम्ही सांगतोय आता पोरला मी सांगतोय पोरग पुढे सांगणार हो. म्हणजे नुसतं दत्तरच बोलताय म्हणा हे मोठं 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 आयला माझ्या नावावर दत्र म्हणता मलाच दत्रे मामा आमचा इतिहास आहे का नाही आहे का नाही इतिहास? पहिल्यापासून आहे. मग काय आता आम्ही काय आता माझी जिंदगी गेली पुरी गावात या. आम्ही असंच बोलतोय का नाही काय आमचं दिलं पडलोय का आम्ही दिलं पडणार नाही करायचं कोणाकडे काय? बघा तुम्ही गाव संपलं आणि तुम्ही हे उडकले वे काय तुम्हीच चला सरपंच तुम्हाला सांगतो तुम्ही मागे बसून पेटवायला लागला ती 10,000 देत्यात आणि तुम्ही 10,000 मला द्या उसून आपा माझ्याकडे कुठले पैसे घरपट्टी पाणीपट्टी कुणी भरली हा गट्टर खाता की पुरी गट्टर खाल्ली की उपसून अहो खाल्ली पण पैसे पुरते तुम्ही किती जरी असलं तर पैसा आहे पैसा वाटून जातो तुम्ही राव बदलला राव पहिले म्हणलं होतं काय माहिती का आपा तुम्हाला गट्टराचं कशाचं काम येऊ द्या तुम्हाला थोडं का होईना पोचवतो मी काकाच्या विरोधात जाऊन तुम्हाला हे केलं पाठिंबा दिला आणि तुम्ही घ्या दत्तोरा सरपंच झाल्यापासून मला 1 गलास 2 गलासला पैसे दिले नाही त्याने अहो आज सरपंच झालाय तुम्ही सरपंच किंवा इलेक्शन आहे तोपर्यंतच माणसं आपली हा. इलेक्शन ज्या दिवशी झालं परत तुला ओळखत नाही कोण इच्छा तसंच असते? अहो बल खाल्ली यांनी बल बलन ते संडास सुद्धा खाल्ली हिने अहो मला काय तर फुकट बोलायचं? निवडून दिला पैसे घेतले तर निवडणुकीत असं असतं एक काम कर ते काय होतं बघ पण यांच्याकडे लेखी घेतल्याशिवाय पैसे देऊ नको तुला. काका लेखी नको आहे मला नको आहे लेखी मला डायरेक्ट नावावर पाहिजे त्यांना आज 10,000 रुपये देणार मी फायटरकडे जाऊन द्या 10,000 विश्वास नाही सरपंच आहे की कशाला लेखी पाहिजे तुम्हाला कशाला लेखी पाहिजे सरपंच असताना लेखी काय पाहिजे हो, तुम्हाला काय करता येईल लेखीची सांगा काय गरज आहे काय तुम्ही सांगा घेऊन जाणार आहे गाण पड्या आणि तोंड वंगाळ उधळून करून जाऊ गावावर. सगळं खाली उधळून तुमच्या 80 एकर नावावर आहे का आहे की? नाही मग कशाला तुम्ही बाकीचे यांचं काय तर मी करणार आहे सगळं त्यांच्यावर विश्वास आहे माझा 10,000 एकर जमीन कोण द्यायला लागेल हा? कडवाळ येतंय का 2-5 गुंठ 10,000 येडं झाला का डोसक्यावर पडला दगड घाली डोक्यात तुमचं उद्या की पुतण्या सगळं एक एकर आहे हा 10,000 मग 10,000 एकर तुम्हाला घरी गेले आपण बोल तुम्ही जाऊ बताव तुम्ही जाऊ पैसे जुळणी करा तर तुम्हाला सांगितलं बरं. नवा आम्हाला कोणाची गरज नाही काका देतोय ठीक आता मिळायला लागलं पैसे लगेच बदललाय तरी सुद्धा भरोसा नाही ते तुम्हाला उसनं पैसे घेऊन देणार आहे ते विकत देणार नाही ते लय नादवू नका उसनं पैसे देणार त्यांना परत माघारी देणार आहे मी त्यांनी मी आहे अशी माघारी देईल पण त्यांच्याकडं फायटरकडं घ्यायसाठी माझ्या नाव करायचे फायटर कडे घ्यायचीच घेतो हा. चला तुम्ही चला दत्त बोला येतो मी, आम्हाला सरपंच काही चला. विषय नाही. अण्णासाहेब चला तुम्ही मी येत नसतो का मी ह्या नाही देणार हो तुमच्या मनात काय तर काळ अहो, लाल गाडी सवय पहिल्यांदा पहिलीच सवय. हा, त्याला फोन करून सांगणार कोणाचं सळलं होऊ द्यायचंच नाही आणि पहिल्यापासून आडवत पडायचं त्याला फोन करून सांगणार ही जमीन मागाय आली त्यांचा विषय असा झालाय तू काय देऊ नको मी काय आलो नाही त्यांच्या संग तुम्हालाच भीतोय असं मला भीतोय की त्यो मला भीतोय मला गाव भेटतोय तो भिनावी चला तुम्ही नका येऊ नका आम्ही येतच नसतो आम्ही तिथं कोंबडा कापून करणार आहे मसोबाला खावा जावा हा आपल्या बांधावर मसोबा चला चला बरं का तुम्ही जरा बोला उग जमीन हडप करेल त्यो माणसं नाहीत शहाणी हो थांबा अण्णा साहेब एक काम असं आहे काय काम 10,000 रुपयाची मला अर्जंट गरज आहे
काय झालं माहितीये का दत्तरी मामा जमीन फायटर अडपल्या आणि ती 10,000 रुपयासाठी जमीन डुलन ती म्हणते तुमच्या नाव करतो तुम्ही 10,000 रुपये द्या मला 10,000ची गरज आहे मी देतून माझ्या नाव करून घेतून परत त्यांना बघा. तू काय बी करून आता दत्रे मामाची जमीन वाचवायला लागते. भारी स्कीम काढली तुम्ही लोकांनी. अहो पहिल्यांदा का नाही त्या फायटरला विचारा आणि मग कोणा ती हे करा. फायटरला काहीच नाही 10,000 रुपये जरी तुम्ही हे करू नका द्या की काय आता संघ घेऊन जाणार आहे गरीबाचं चांगलं होत फायटरला असेल तर तुम्हाला काय अडचण येते? हा? काय अडचण आहे? अहो भांडणं नको त्याला विचारा पहिल्यांदा. आमच्यापेक्षा लय नाही वाटतंय का तुम्हाला आम्हाला काय बुद्धी आहे का नाही हा. जमीन कोणाची दत्तरी मामा जमीन आहे फायटरकडे आहे फायटरकडे घेणार माझ्या नाव करायचे 10,000 रुपये लागायचे तुम्ही दोघं द्या आम्ही 10,000 देणार आणि तुम्ही तुमच्या नाव करून घेणार आयला स्कीम भारी आहे बरं. तुम्हाला माघार देणार आहे की माघार देणार आहे असं ना पाहिजे इथं. काका देतोच म्हणलाय पण काका म्हणलाय घरी गेल्यावर देतो काका अजून मला वाघा दूध काढायला लागेल तेव्हा मिळेल तो पटकन यांचे काम होईल यांना गरज आहे नाही दात्रे मामा तुम्हाला देतो काका दिले उद्या परवा अहो, नका आता गरज आहे आपणाला. आता गरज आहे हो आता द्या आता त्या माणसाकडे गेलो का ती माणूस ते काच नाही आपण काकाचा ते काही भांडणं करायला आलो काय करायचं. काकाचा विश्वासच नाही. फायटर फायटर आपल्या पुढे जाणार आहे का जमीन यांची आहे माघार देतो म्हणून घेतली होती आणि त्याचे पैसे सगळे दिले आता पण विचारायला पाहिजे ना. काय विचारायचं आहे मी आम्ही आहे की आमचा घरनं करत असं आम्ही थांबा जरा. पुढं आहे अण्णा, ते तुम्हाला म्हणजे काय करायचंय ते आमचं आम्ही बघतो. 10,000 फक्त द्या तुम्ही. हा सरपंच आहे की आता त्यांनी पण दिलं असतं दिलं असतं मी पण माझं पैसे जरा गुंतले गटरात गुंतवले काय कामात पैसे कामात गुंतवले. मग काय करायचं अण्णाचा ही काय माग लागली ती काय करायचं. ठीक नाही एक 15 देतो पण माझ्या नाव का हे, लगा मी मेलोय मी काय लगाणू नाही. तुम्हाला सांगतो ती माघार द्यायची जमीन तुम्हाला जर भ्या वाटत असलं तर 1 गुंठा लिहून देतो तुमच्या दोघांना नाव द्या 10,000 आणि थांबा तसा विषय नाही तुमच्या नावावर केली असती पण दत्रे मामा करत नाही. विश्वास माझा विश्वास यांच्यावर आहे. अलग लक्षात 10,000 का नाही कुठे जमीन नावावर होत असते 1 गुंठा असं कुठं असतं काय तरी तुम्हाला दिली म्हणजे बास का नाही तुम्हाला दिली म्हणजे बास का तुम्हीच काय लागलाय का नावावर होत नसते ह्याच्यात माहितीये का. तुम्ही लय टगेगिरी फना करू नका हो. तगिरी म्हणजे अहो द्या की तुम्ही 10,000 रुपये द्या मी काय देतो करा पुढं अण्णा? तुम्ही. द्या की द्या तर सगळे द्या म्हणते द्या तुमचं तुम्हाला 10,000 देतो की. अण्णा देऊन टाका 10,000 रुपये तुम्ही सगळे म्हणताय द्या 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 परंतु नाही फायटर फायटरला ताणून मारणार आहे सुट्टी देणार ना आज सुट्टी देणार नाही आपण ते येऊन त्यानं गाणं घातल्यावर काय करायचं. तुम्ही 10,000 द्या की तुम्ही पुढचं रान कशाला रेटायला लागलाय द्या की 10,000 रुपये तुम्ही काय मरतावी 10,000 रुपये देऊन. काय ठेवून उपयोग आहे अण्णा 10,000 तुम्ही द्या हं. तुम्हाला माघार दिल्याची मतलब. आणि अण्णा साहेब तुम्ही 10 द्या कागदपत्र ह्याला त्याला लागते तुम्हाला रोड कडेची जमीन देतो की 1 गुंठा नाव करून देतो. 10,000 कुठं जाणार नावावर होती 1 गुंठा 10,000 वर. तुम्हाला उगा गुंठा मिळणार नाही काय फिंटा मिळणार नाही तुम्ही पैसे द्या तुमचं परत देतो आम्ही नडलोय ह्या बिचाऱ्याचं काम आहे द्या. माझ्यासारख्याच काम होऊ दे की तुम्ही कशाला फाटफाटत देतो की तुम्हाला पैसे. माझ्या विश्वास आहे का नाही यांच्यावर विश्वास नाही का तुमचा? काका मला 2 दिवसांनी देतो म्हणलाय होय देतो म्हणलाय पण त्यो दिवस तर वेळ लागल तर यांचं काम होणार ना हे दुसऱ्या दारात फायटरकडे अनेक पैसे उचल त्याला नो काय तर अण्णा, आपण एक काम करूया आता ते कागद कोणाला फायटरकडे आहे का काय करायचं तुम्हाला कागद पडकी कागद नाही काय नाही गेम घेऊन नाही दिसत नाही त्यांची. नेमकी जमीन तर आहे का तुम्ही 10,000 उसनं द्या हा तुमचं माघारी देतो विषय एवढाच आहे अण्णा. ती घेऊ नाही तर नाही द्या तुम्ही अहो तू बरोबर आहे देतो माझे उपकार करता मी काय तुम्ही ठेवून वरनं ताटपणा बोललो बघा. संध्या घेऊन जाणार आहे का गोरगरीब नडे अडचणीसाठी आणणार अहो, तुमचा माझी अडचण निघू द्या द्या की. तुमचा जन्म झालाय गोरगरिबाची अडचण काढायसाठी तुम्ही काढा ना मी आहे की पुढं बरोबर आहे पण हे नाही फायटर न नाही गाणं घातल्यावर पुन्हा अहो अण्णा तुम्हाला काय करायचंय मी गावचा सरपंच आहे तुम्ही 10,000 द्या तुम्हाला माघारी आलं का चपला की विषय तुमचा. मग काय करूया ना देऊ का मग द्या की या 10,000 तुम्ही एक 5,000 द्या कागदाला कागदाला हे देतो पैसे तुमच्या दोघांचं आणि तुम्हाला सांगतो मसोबाला तिथं आम्ही कोंबडा कापणार आहे आणि जेवायला पण या आम्ही तसलं कोण खात नाही तुम्ही का नाही देतो तुम्हाला हे करू नका टेन्शन घेऊ नका परत पुन्हा फायटर न नाही गाणं घालून ये. आपण कोंबडा कधी कापलाय कापतो मला ऑनलाईन मारा मी त्यांना पैसे जर काढून देतो. गंड पिंडवल तुम्हाला सांगतो सरपंच मी आहे तुम्ही आहे बरं. आता माणूस इथं स्वतः तयार आहे की माझा काय विषय माणूस कोण? त्यांचं काम होईल आहे जिम्मेदारीसाठी मी लिहून घेणार आहे मी माघार देणार आहे त्याची. अहो तुम्ही कुठं काम करावं परंतु आम्हाला पैसे द्यायचं इथं माहिती आहे का अण्णा थांबा आम्ही असं करून मला बोलाय नाही
पोरगं ना आम्हाला ताट बोलतोय पैसे द्या म्हणतोय मी वरनं घर गरिबाची कामं करतो का नाही असं बोला की असं जरा खालच्या पट्टी द्या की अण्णा ह्यात काय आमच्या दोघाचा फायदा नाही. आम्ही फक्त गरीबाई मदत करायला अहो देतो बरोबर आहे तुमचं का नाही बोलणं का नाही खालच्या पट्टीतच नाही अहो तुमच्या नावावर करायला आम्ही तयार आहे पण ह्यांचं म्हणणं आहे आपाच्या नावावर करायचं. विश्वास उघडी पाहिजे फक्त. त्याच्याकडे घेऊ काढून तो टाक्या तू घेतल्यावर परत येणार आहे का जमीन एकदा पूर्ण नाव झालं आता नव्यात नवं अपावर विश्वास आहे हो. तुम्ही शांत घ्या आम्ही यांना देणार आहे नव्यात नवं घेऊया काढून. अशी जमीन किती आहे 1 एकर आहे 1 एकर अण्णा द्या बरं चालतंय मला ऑनलाईन मारा मी ह्यांना हे करून देतो. हो उद्या गोरगरीबाची काम काय तुम्ही उद्या काय- कोण नको कोण म्हणतंय? खातं तुम्हाला पण तुम्ही असे जर काम केलं ना तुम्हाला चांगल्या ठिकाणी मारा नेईल. मारायचंच आहे का तसं काय पुण्याचा नाही. मार्ग करायची याची माहित नाही. बोलता बोलता असं बोलताय बे तुम्ही चेष्टाचा विषय नाही घ्या तुम्ही बरं, देतो. चला चला देतो, चला झालंय काम आता ओके हा, झालंय की आणि पैसे आलं म्हणून पेज नाही जी काय काम आहे ती पटकीनं करायचं. अहो माझ्या हातात तर पोट द्यायचे मी तुम्हाला काय आता चला. बाकीच बोलतोय का माझं काम चला, झालं पाहिजे. चला. लगा पाणी नाही वैरण नाही जिथरा उन्हात मरायला लागली घाणपड गावात बोंबलत फिरतोय येऊ दे त्याला आता फोडतो चांगला गुरागत जिथरा तरमळायला लागले ती उन्हातल्या गायला पाणी नाही धावलं काय नाही दमदम हा सुद्धा धावतो पाणी थांबदारा कसलं ऊन पडलंय जेव्हा जेव्हा काय उन्हानं जिथरा पाणी धावून आलो जिथराबाला आता आता काय करायचं काय बघतच नाही चित्राबाज म्हणजे बघत नाही तर कुठे फिरतोय गावात बोंबले काय करायची सांभाळाय असली बघा ना मी इकून टाकतो ती कशाला मुख्य चित्राबाला सवाल टाकर हाव दे ना काय इकून टाका नाही का? गावातलं पंतगिरी कर जमिनी घ्यायचं चाललाय 10,000 10,000 जमीन येते का टाकर बघायचं आता म्हणजे कुणाचं लक्षात आणतोय घरी अजून कुणाला माहिती हो असले कसलं उचापत्या लागले सांगा बरं. काय करायचंय त्याला उगाचच कुणाचं काय तर उकरून काढायचं कुणा जमीन घे कुठं कुणाला 10,000 जमीन येईल का मला सांग बरं हा येते का तुम्ही आता विचार करा कसं काय घेणार आहे ते? आता तो जमीन 10,000 घ्यायचा ते 10,000 द्यायचा बाबा त्याचे पैसे ते कबत करणार आणि मला की मग? आणि मला म्हणतो सकाळी पैसे द्या 10,000 मी म्हणलं देत नाही जा माझ्याकडे पैसे नाही तू बघ जा तिकडे काय असेल ते तुम्ही रुपया देऊ नका हा. बापू बाद झालाय हा बापू बाद झालाय बापू बाद झालाय ही चांगला आहे बापूबा झाला आणि तू चांगला आहे तुम्ही काय करायचं त्याला चला तुम्हाला जेवाय वाढते ताट करायच्यावर मी आलो त्याला वर आले जेव्हा संभळाच्या पोटाला घाण पड्याला काका एका दिवशी बदडे गे दोघं कुणाला बापूला आपण हा त्या का मी मारलेलं म्हातारपणी चांगलं दिसेल का तुम्ही तू मार की मी नुसता हात लावतोय मी कुठे मारतोय आणि मी मीच मारा म्हणजे मला मारायला हो पुतण्याला खाय का दोघं सारखं आणि मला मार म्हणजे मिळते मला अर्धे ते मी जा बोंबलत गावा फिर देवळात नाही फिर खाय बघा मला मग तू बदडूयाची काय उपयोग आहे त्याला बरं राहू द्या मारायचं नाही त्याला आनंद द्यायचं नाही तर भाकरी त्याला घालाय नाही आधी तर बापू बाहेर खाऊन येते ते. काय बाय पैसे देणं म्हणजे बापू काय धतुरा खाऊन येतोय का बाहेर हा हा. काय खाऊन येतोय बाहेर पैसे मी देणं मी म्हणजे बघतो की आता हा. काय बघतो बापूला माहिती मी बरोबर जाऊ तुम्ही काय सांगतोय तू काय सांगणार आहे तो मी काय मागे माझं पैसे कालवा केला एका कानफडीत पाडीन का बसायचं करा कानपणा करायला नाही बापासारखं वागाय गेला ना आणि तुलाही भाकरी वाढू देणार नाही करा जाऊ दे मला भुका लागले खाऊ दे घासभर कसं काय आली या घरात जन्मायला एखाद्या भिकार या घरात जन्माला आलो तू बरं झाला हा का म्हणतो काय करा कुठे काय मी म्हणत होतो माझं नजीब या घराने जन्माला आलो इतिहास कुठले आला या घराण्याचा वाचून आणायच्या आजोबाला नेलाय वाचून आणायला हेच घर भेटलं का 7 पिढीचा अभ्यास आहे हा बेज आहे घरंदाज घराण्याचा त्या घराने जन्माला आलो तेच माझी मोठी चूक आहे तेच नको हा सुधराव नको बघा की सरपंच येतात का नाही ते अहो येते की ऑनलाईनचं कॅश घेऊन यायला लागले तर कोणाकडे तर दुकानात जाऊन मारणार आणि कॅश घेऊन येणार आणि मग द्यायचं तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो जमीन तेवढी माझ्या नाव करून द्या तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी करणार हो धक्का लागू देत नाही तुमच्या जमिनीला फक्त नावावर असू द्या माझ्या नावावर जिम्मेदारी. नावावरचा काय विषय हो आणलं आणले की आप्पा कॅश कोणाकडे भेटत ना भेटली ना ₹10,000 इथं बर बर आणि चला फायटरकडे फायटरकडे बर बर ठीक आहे आता काय करतो मी जरा जाऊन येतो हा देऊन नये हा देऊन या मग आम्ही थांबतो वर चालतंय चौकात थांबतो तिथं पुतळ्यापाशी तुम्ही या पटकीनं येतो हा आम्ही गाडी घेऊन येतो मग गाडीवर जाऊया
गाडीवर जाऊ चालतंय. चालतंय जावा. सपनीत चल लवकर मामा फोन आलता अर्जंट बोलवले. कशाला? काय काम आहे म्हटला लवकर या. मामा काय देत नाही आपल्याला इलेक्शन पुरतं फक्त गोड बोलतोय. नाही नाही आज देतो म्हटलाय पार्टी देतो म्हटलाय. त्या पुढे काय करायचं माहितीये का त्या दोंडाबाईचा विषय काढायचा फक्त. कुठली ती काल मला दोंडाबाई गाठ पडलेली. हा काय म्हटली? काय नाही ही फायटर बाबाला 1 डझन केळं दिलेली. हा की त्याला गपचूप जाऊन द्या म्हटले ती. अरे मामा दोंडाबाईचं नाव काढलं का नाही काय पाहिजे ते देतोय तुला. देतोय का? देतोय चल. आणि देणार ना? देतोय. मग काय तू त्याची जात तुम्ही. अरे तुला माहित नाही मामा किती खर्च काय. चल मग असू. लय बाबा ऊन. आप्पा हा आता 1 एकर तुमच्या नाव होणार आहे. हा. पार्टी बिर्टी काय? पार्टीचं नाव काढू नका. पार्टी फुकट होत नाही. ती काही जमीन माझी नव्हत तात्पुरती माझ्या नाव करायची आहे आपला असावं म्हणून. त्या नाचक्या नाव केलं तर त्याचा भरोसा नाही. तो पुरा हडप करेल. मी त्याची माघारी देणार आहे. पार्टी देऊ तुम्हाला एखादं कोंबडं कुत्र कावा कापलं तर. पण आता ह्याच्यात काय मागू नका. आणि तरी पण देऊ नोंद होऊ द्या. दस्त बिस्त चालतंय आपलं काय विषय ना. काय लागा येतंय का नाही कोणावर राहो. तुम्हाला म्हणतो जावा तुम्ही संघ. तर संघ आता पैसे घरी दे गेले तर संघ कशाला जायला. अगं जा किती बी बोललं तर गाणं उकील घेऊन जाणारच. आगे या 2 गावाचं काम खाला जाऊ दे फळका पाडून झाडून. तर दत्रे मामा नाही काय करून आला. पैसे कुणाला देऊन आला. वर्षाचं एकदाच नील करून आलो. लगाय दारूवाल्याच बिल बाकून आलं का काय. 10 रुपये सुद्धा ठेवलं नाही सगळं देऊन आलो. आणि ती जमीन घ्यायला जायचं नाही माघारी. जमीन ह्या जाऊ त्याने दिली तर तुम्हाला माझं काय संबंध आहे त्याच्यात. लगा डबर काढून पुरील दत्रे मामा नादाला लागू नका आमच्या. पैसे देऊ तर तुम्ही म्हणला देतो. मला जमिनीची माहितीच नाही काय ती. तिनं दिली तर घ्या जावा. तर सरपंच मी काय बोलू आता. बोलू तर बोलू काय. नाही आपण काय करूया जाऊया तिथं फायटरला म्हणायची ह्याची जमीन दे. आम्ही पैसे लय त्रासानं काढून दिले. काम करूया तत्रे मामाला घेऊन जाऊया आपण. मध्ये घाल्या गाडीवर चला. एका बुक्कीत नाक पडल्यावर कळेल का. तसलं बोलाय नाही मला माहितच नाही दिलेले पैसे. बरं आमचं संघ तर चालाय दत्रे मामा. मी काय येत नाही. अहो संघ चाला की नुसतं. आईची बात येणार नाही. धरा बाप्पा मध्ये एका घालून टिपरीत पाडीन माझं नाव काढलं जिमनीत. जमिनी काय का गरीब आहे मी म्हणा. जमिनी काय मी एका ठोक्यात पडतो. 2 गलाचं काम खालास बरं राहू दे, आणि बोलात फिरवलं का तोंड फिरवतो. चप्पल घाला चला आपण जाऊया. फायटर भाऊच्या घर नुसती वेग चला. फायटर भाऊ त्याला कळत नाही का तुम्हाला द्यायला. देतोय चला. तुम्ही नुसतं तिथं गेल्या म्हणा माझी जमीन ह्याला दे. हा चला. बरं का काय माझी जमीन ह्याला दे म्हणा. दे म्हणू हा. त्याला माझा सत्कार करू द्या बाई. काय चाललंय तुमचं हे. बरं चला तिथं सांगा तर चला. गो सरपंच तुम्हाला पटते काही हे चला गावात कालवा नको चला. गावातल्या कालव्याला नाही भेटला कोणाला स्वतः. 2 गलाचं काम खालास. थांबा खाली जात चला. मी काय म्हणतोय गोड बोलून नेऊया. आता मी एका नाकावर बुक्की दिल का नाही. आपा त्यानं तुम्हाला जमीन दिली तर घ्या. देतो चला. हॅलो अहो अण्णा कुठं आहे तुम्ही. अहो आपल्या गावाला डॉक्टरची सोय नाही अण्णा. अहो मी किती दिवस झालं तुम्हाला बोलतोय. अहो मी गावाला शब्द दिलाय. मी डॉक्टर आणतो म्हणून शब्द दिलाय. अहो मी तर जांभळी खाली बसलोय अण्णा. तुम्ही या गिराव. तिथं घोरत पडलाय तुम्ही. ते घोरत पडण्यापेक्षा इथं जाऊन आपलं डॉक्टर जाऊन आपण बघून आलो असतो का नाही. हा बर या लवकर या. हा मामा काय एवढं अर्जंट काम काढलंय आम्हाला बोलवलंय. अरे तुम्ही आता आला का नाही. हा ते तुम्हाला कोण गाठ पडलं का. नाही आता कोण नाही आम्हाला गाठ पडलं. कोण नाही का. अरे बघा कोणतरी गाठ पडलं असेल. काल मला ती एक बागाबाई गाठ पडली होती. बागाबाई नव गाठ पडली ती दोंडाबाई.
दोंडाबाई काय म्हणले काय ती म्हणत होती याच्यापाशी केळ दिली ती एक डझन. हा काय केली ती केळ? ती खराब झाली ती. हा ते टाकली जनावरांच्या पुढं. लागा काय लागा कशाला टाकली केळ तुम्ही? ती बिल मी खाल्ली असती का नाही? अरे बेलबिली होती प्रेमान दिली ती. मी याला ती सांगत होतो आमचा मामा खाली पडलेली बिन वस्तू खातोय आण, पण यानं जनावराला टाकली. किती एखादा केळ राहिला असेल तर घेऊन ये. लागा एक फोटो पडले. काढून मला पाठवायचा. पडले एक पडले खाली पडले. हाय का? हाय हाय एक. जा घेऊन ये जा मग आणि तिनं 500 रुपये मागितलेत बाजारला. बाजारला. हा. असं करा 500 तिला द्या हा. आणि हे तुमचं तुम्ही काय खायचं ते खावा जावा लवकर तुम्ही. हा हो. बसा खाली बस. हा गोर गरीबाच्या जमिनी लाजा वाटत नाही त्या का? कोणी गोरगरीबाची जमिनी लुटल्या? कोणी जमिनी लुटल्या? काय 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 घ्या? हा दत्तर मामा बोला. हो तर मामा बोला विषय मिटू आपला. कोणी जमिनी लुटल्या? दत्तर मामा जमीन तू घेतली ती जमीन कोणी? मला दत्तर मामा जमीन माझ्या नावावर करायची. कोण म्हणताय? लागा मी म्हणतोय ती त्याची जमीन हलकडवानी लोक जमीन घे. काय येणं झालं घोळा झालाय. मी कुठे घेतल्या? बोललो की तुझ्या रानात आलाय म्हणजे का तू वाघ झाला. हा काय लागा ही मला याड लावलंय माझ्या मागे. दत्तर मामा सांगा की घ्याय म्हणतोय काय म्हणतोय सरपंच तुम्ही बी काही येड्यावाण्याच्या येड्या नादा लागलाय वे. अहो काय म्हणते जत्रे मामा ऐकलं घ्या. अहो कशाला घ्या? अहो कुणाची जमीन मी लाटल्या? हाय म्हणते ऐकलं का? हाय हाय. नाही हो नाही. दत्तर मामा एका ठोक्यात पाडील. दत्तर मामा जमीन तुझ्या नावावर आहे ना ती जमीन ती कुठं आहे माझ्या नावावर जमीन? गेले का माझ्या नावावर जमीन करून? मग सांगा बरं बघू कुठं आहे? अरे तो दत्तर मामानं जमीन देऊन घेतली आणि दत्तर मामाचे पैसे देऊन कशाला पैसे दिले त्याला? हे जे त्याला पैसे देऊन जमीन मिळते आपल्याला. ही पिऊन कुठतरी बोबलणार कुठतरी पडणार. का मारेल बरं का? तो काय म्हणला माहितीये का? दत्रे मामाची जमीन तुझ्याकडे आहे आणि पैसे तू द्यायचं आहे. दिला का माझी जमीन? दत्र्या नादाला लागलाय वे तुम्ही आप्पा. काय ऐकून येत आहे माझ्यापाशी? हल्ला का ती मला काय म्हटलं माहितीये का? हा मी ते सगळं पैसे भागवले ते जमीन मला नाव करून दिला. हा मी कशाला नावावर करून देणार? काय माझ्याकडे आहे जमीन याची? म्हणलं 10,000ची गरज आहे. मी 10,000 रुपये का त्याच्या घाणपाड्या घुसून घेऊन दिले त्याला आणि तो म्हणला जमीन देतो म्हणून विचाराय आलो. जमीन माझ्या मला दिला का? तिचा विश्वास माझ्यावर आहे. हा. तुझं पैसे पोचले. मग माझी जमीन लिहून देता का तुम्ही? अरे तुझी ना गुर मला याद लागत काय पैसे दिलत पाहिजे. याद लावलंय तुला आता हे दत्रे आहे. पैसे ते सकाळी पैसे तुम्ही दिलत मी त्याला दिलं. हे दारुड्याच्या हातात येऊन बसलाय सगळं कमाल. आता घे दारूचे पैसे मागून आमचं 10,000 काय झालं? काय मध्ये घेऊन कसं काय झालं? दत्तरामा किती घेऊन आलाय? अगे घ्या. तुमचं पैसे गेलं. सरपंच सरपंच अहो ते काय म्हणता तोंड धरा. दत्तरामा मला जमीन देतो म्हणता होता 10,000 मला द्या. हा ती घाण पडत दारूचं बिल भागून आलं 1 वर्ष फुकट पे म्हणते उधार 2 काम झाला. घ्या करते लगेच आणि किंवा म्हणते माझ्याकडे जमीनच दिली नाही त्यानं. अहो नाही तरी जमीन कशाला देते तो जमीन? अहो याला भोट्टा का बोलण्याची टाक काय? पण पैसे आमचं गेलं की. अहो तुमचं गेलं. अहो तुम्ही गावाला याड लावताय याने तुम्हाला याड लावले. आता घ्या ती म्हणून म्हणते घ्या. आमचं पैसे गेले तर कळाव घाल केला कळाव घाला घ्या. गाडव बस हे बस दसरे मामा एका बुटात पाडील. ती जमीन कोणाकडे आहे? फायटरकडे नाही म्हणतोय की. 2 गालाचं काम घाला. चल सगळ्या आता मातीत पडू द्या. जमीन कोणाकडे आहे जमीन? कोणाची जमीन आहे? पायताना केस काढीन टाळूच. आता तुम्ही कसं आहे? मी सांगत होतो हाय का बघायचे. माझ्या नावाला लागायला कोण आहे? द्या पैसे बरं झालं काकान पैसे मला दिले नाही ते.
काका भोतून मागे लागला असता. आमचं काय पण तुमचं पैसे हे दारू बिल बाजूला घ्या त्याकडे. आम्हाला माहित आहे तुम्ही सरपंच पुढे एक एक गुंठ करायला चाललं होतं आमचं ना 10,000 रुपये आम्हाला काय सांगू नका. अण्णासाहेब मी म्हणलो होतो का हा. नाही विश्वास नाही अहो, पण तुम्ही काय म्हणला हा. द्या राहू द्या आपण सरपंच बी तसलं सरपंच मला शे. वाटलं चांगलं असलं वैशिष्ट्य. शेतकऱ्यानं पैसे घेतले ते ही गुंट्याचा फायटर भाऊ 10,000 1 एकर नाव करायची होती. किती 1 एकर. आता तुम्ही सावकर झालाय गावचं सावकर झालाय तुम्ही दोघे एका ठोक्यात बोलात फिरले कुणाचं अरे जय ती गाडव झालाय काय किती गाड्या आणली गाड्या किती आणली विचारागी दत्तर मामा पर ती जाऊ द्या. तुमची जमीन नक्की कोणाकडे आहे? इकडे आहे मी इकडे आहे. विचारते ती जमीन फायटरकडे आहे ना? जय एक गाडव अहो ते गाडव घेतली असतील एकूण जमीन काय जहाज म्हणते ते. गाडव घेतली असतील जमीन एकूण गाडव घेतली असतील माझं काय गेलं नाही. बाजूवर कुठे काय गेले आमचे गेले 15,000 रुपये. मग तुमचं गेले तर तुम्ही घ्या मग तुमचं त्याकडे. तुम्ही बघा जावं त्यानं दारू बिल मागवलं पूर्ण वर्षाचं. ए, थांब. ए, ओय मला कुठे मार लागला इथं मी काय म्हणतोय माझं गेले तर तुम्हाला बोललो तो नाही 10 वेळा देऊ नका. काय म्हणला तुम्ही विश्वास आहे का नाही? 3 आपल्याला सरपंच फोडायचं का नाही. सरपंच काय म्हणलं 10,000 रुपये लागतात त्याला जमिनीला द्यायला हा. आणि 5,000 रुपये कागदपत्र लागतात म्हणलं. बरोबर आहे की. मग कोणी घेतलं आपलं सरपंचाने पैसे घेतले आता. घेतले बरोबर आहे की बरं ही बी पोपटासारखी बोलली की हा द्या द्या काय अडचण नाही. देतील हे दोघं जण. मी- माझा काही सुदूक संबंध नाही काय संबंध नाही. ग्रामपंचायत मोरही बसलेली हा काय कालवा चाललाय म्हणून मी बघायला गेलेलो बर ए थांबा दत्तर मामा दत्तर मामा पैसेच काय? आणि बाहेर नेऊन तुम्ही गावात सावकार झालाय आमच्या लगाम घाल केलं लगाम ए, अहो आमचे पैसे गेले तुम्ही हसायला लागला येड्यागत. काय करायला लागलाय नाही 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 ही का नाही काय? गमत करायला लागली बरं नाही, का? गमत नाही. मला लय गमत tension आलं. करा, ह्यांचं का नाही मला तर तुम्हाला का नाही मी बोललो होतो पहिल्यांदा मला तर हा. वाटतं या सगळ्या मला पैसे पण लय खाल्ले आता. टेन्शन आलंय. ऐकून घ्या मला लय टेन्शन आलंय. माझं किती अपमान झालाय. मी उद्या माझ्या नावावर जमीन लागणार होती. आज मला काय त्याचं धतुरा पण नाही. दत्तर मामा जमिनीच काय करताय? जमीन आहे का याच्या नावावर? लगा काय लगा फायटर असेल तर त्याची मला लिहून द्या. त्या मान तुम्हाला सांगतो अर्धी तुम्हाला आणि अर्धी मला. कोणाला त्याला चिंबूया. हा काय कोणाला चमळ चमळ आहे तिकडे काय माझी जमीन येऊन घेता काय त्याची जमीन आहे. काय चला माझी जमीन आहे तेव्हा माझ्याकडं ज्या आहे हा या आहे ज्या आहे हे बस ते जाऊ द्या ते त्या माणसाला काय विचारायला नाही आज ते आता पाक झाले ती 10,000 15,000 संपत ती आपल्याला मला बोलत सांगू, नाही. हे दोन वर्षाची उधारी फेडून आला. आवाज असू दे की अहो, मला कुठं मार लागलाय मी काय म्हणतोय तुम्ही आपा अय आपा तिकडे बघा लगा माझं लगा रो आबरू घालवले गावभर. म्हणला काय तुम्हाला सांगतो त्याच्याकडे जमीन तुझ्या नावावर करतो म्हटला. मग हा ज्या आहे अहो त्याने काय केलं माहित आहे का ही 2 माणसं याड लावले आणि उधारी भागवले तेवढी वर्षभराची आता काही नील झाले आणि आता मग किती त्याचं- पेलं झालं आज बोलू नका आई उद्या उतरणार आहे मी. अहो, आता हे रोज पिऊन येणार नाही, आता नाही थांबा चढल्यावर तुम्ही बोलताय बी हा आणि पुन्हा उद्याच्याला काय तुम्हाला बोलणार? सांगतो बरं झालं. माझं नशीब लय मोठं सरपंच काकानं मला फास लावून मारला असतं. मला रेडी करावं लागली ती चोरून नेऊन म्हटल्या ती नेली कोणी कोण द्यावं लागला. अहो, आमचं ऐकाय पैसे तुमचं ते आमचे काय? पैसे तेवढे द्या तुम्ही काय बी करा मला काय सांगू नका तुम्ही त्याला गारवा ठेवतो. कुणाला गारवा ठेवा नाही तिकडे काय बी करा आमचं आहे तिथं न्या जावा ज्या- न्या जावा ज्या म्हणते, तुमच्याकडे यांना गाडावर बसून न्या न्या जावा तुम्ही ज्या करा आम्हाला पैसे द्या आमचं सरपंच कोणी पैसे द्या कोणी द्या म्हणजे कोणी द्या म्हणजे आम्हाला कुठे कोणी द्या. मागताय तुम्हाला कोण मागते नाही, नाही, यांच्या नावावर जमीन आहे म्हणून सांगितली होती. कुठे आहे ती आम्हाला घेणं देणार तुम्हाला पैसे तुम्ही का नाही हे केलंय त्याचं आम्हाला पैसे पाहिजे जमीन यांच्या नावावर सांगितली होती, ह्यांच्याकडे घ्या पैसे. सरपंच एका ठोक्यात बोला फिरवलं गाव गाड्याचं बघा काहीतरी तुम्हाला यासाठी बोललोय मी अहो गाव गाड्याचं आमचे पैसे गेले तर नाही ते पैसे बघायला हवं तुमचं मी गावाला डॉक्टर नाही तर ए कालवा केल्यावर पैसे कुठं जात अण्णा तुम्हाला कशाला बोललोय मी असं नसतं या नुसता कालवा करायचं हा माझ्यावर पदावर काढून द्या सरपंच दत्तर मामा अण्णा साहेबांची परिस्थिती गरीब आहे तेच तेवढं 5,000 माघार द्या.
अण्णासाहेब हा घ्या 5,000 माघार माझ ती जाऊ द्या तर देऊ द्या की आप्पा! त्याला एक चहा दिलाय तुम्हाला त्याला 2 चहा द्या. आप्पा अण्णाला 2 चहा द्या अण्णासाहेबाला 1 चहा तुम्हाला 1 चहा आणि त्यांना 2 चहा आज तुम्ही चहा पाळा की काय ते? आप्पा येड्याच्या नादाला लागून येड होऊन जाईल पाक बाहेर होईल आता माझं काय राहिलंय अहो मी काय म्हणते काय अहो थांबाई जरा त्याला चहा देतो म्हणते अहो ती जाऊ तिकडं आपल्या गावाला डॉक्टर नाही तो डॉक्टर बघायला लागतोय डॉक्टर आणायला लागतोय असलं मोठं हा. काहीतरी काम करायला लागलाय माणूस करू द्या केलं की आमचं काम आमचं का नाही पैसे केलं आणि आता काम दुसरं काढलं अहो तुम्हाला चहा देतोय तुम्ही वाळू वाढा की अण्णा बघा आपल्या गावाला डॉक्टर नाही त्यामुळे आपण डॉक्टर आणायला बघूया तेवढं हा? एक काम करा डॉक्टर आणा हा. तेवढं आमचं दोघं तेवढं 15,000 बघा निघतात पण ते बघा तुम्ही बघा तिकडे पैसे हा. कुठं जात नाही दत्रे मामा अण्णा साहेबाचं 5 द्या गरीब आहेत आणि ते अण्णा पण गरीब आहे त्यांचं 10 द्या तुमची जमीन नाही यांच्या नावावर त्यांचं काय तर द्या की त्यांना तुम्ही सरपंच दोघांनी संडास मध्ये टाकलेलं ती काढा सणाज मधले पैसे काढलेले तुम्ही दोघांनी मिळून बाजाराला गाव सगळं संभळा नाही जाय लय हुशार आहे ती जाय खाल्ल्यात पैसे खाल्लं ते? नाही खाते हो काय काय करायला लबाड बोलायचं नाही खाचाल तुम्ही खाचाल ऐका लागलाय तुम्ही बाप्पा, कुणाच दंडाच बांधले मग तुमच्या पैशाचं काय तर करू आपण काय तर ऍडजस्टमेंट करू सरळ हो द्या मारताय काय तुम्ही 15,000 रुपये कुठलं देऊ मग यांना तुम्ही कोण द्या मग ते कुठं आहे जमीनच नाही तुमच्या नावावर मी म्हणत होतो हाय का जमीन बघा तर हाय बरं थांबा त्यांच्या 15,000चं काय तर करू आपण उद्या उतरल्यावर बरं का त्यांची खाट बीट ती सगळी इकूया दारातलं हा त्यांचं एक काम आहे त्यांचं एक काय नादा लागा तुम्ही संडास बाथरूमचे पैसे खाल्ला असं तवा चालवतोय तुम्हाला कोणी खाल्लं दोघांनी मिळून ती म्हणते नव का त्या दारोड्यात काय काय लागलाय सकाळ म्हणून एक एक साहेब दारुडी खोटं बोलत नसते ती खरं बोलते ती ए थांबा तुम्ही ह्यांना ही बोलून इज्जत काढणार आहे का हा नाकाव बुक्की देईन त्याचं 15,000 रुपयाला मी घेतल्या तर हा बरं का ह्यांचं मी घेतल्या तर मी तुमची द्यायची काहीतरी व्यवस्था करतो बरं का दत्रे मामा त्यांना काय देऊ आता मी जाय हा तुम्हाला ज्या देतो तुला एक तुला एक तुम्हाला 2 हा पण उतरल्या बघू जाऊ द्या. तू डॉक्टर काय म्हणतो अहो डॉक्टर आपल्या गावात आणायचा आहे आप्पा अरे डॉक्टर नाही बरं का डॉक्टर हा. माहिती आहे का अचानक एखाद्याला काय त्रास व्हायला लागला डॉक्टर नसतोय आणि बोंबला जाते मार- दुसऱ्या गावात आणि नेऊस तर चाकतं एका हा बरोबर आहे कमीत कमी किरकोळ ह्याला तर डॉक्टर पाहिजे हा आणि डॉक्टर पाहिजे पाहिजे डॉक्टर त्याच्या आयला कानकणी आली काय झालं काय काय डॉक्टर नाही काय नाही अंदाज पंच गोळ्या काय डॉक्टर आणू की डॉक्टर आणूया शेजारच्या गावात मला माहित आहे आहे मला का? माझी लय ओळख घरानं आमचं मग घरानं जाय का आपण मग इतिहास माहितच आहे मग तुम्हाला जाय दोघ जण आपण आणि डॉक्टर इतिहासाची पानं चालून पाहिली आपा आणि तुम्हाला सांगतो अशा हा. आपण गावात जी कुठल्या कुठल्या गोष्टी नाही त्या हा ते आणायचा प्रयत्न करू होय होय हा चालतंय डॉक्टर की एक चांगला आणूया आणि माणसांना पण वायदे केले ते काय काय घाणपड्याने त्यांना नाही झालं पण माझ्या हातनं तर हात लागू द्या कोणाच्या हातनं मी गावाला वचन दिलंय मी डॉक्टर आणणार म्हणून गावात कोणी तर देऊ द्या हा. आणणार आहे ना हा आणणार आहे डॉक्टर आणा हा. आणि बारक्या पोरांची सोय केली पाहिजे नाही कशाची अंगणवाडी अंगणवाडी एक एक चालू आहे एक अंगणवाडी एक चालू आहे अंगणवाडीचं पुढच्या ह्याच्यात घेऊ माझं नियोजन असतोय मला माहितीये गावात आई काय गं, नाही. 15,000 काय करायचं हा. हा ते हा. त्याला का जे आहे. तेवढं जाय करतोय 15,000 घेऊन बसला त्यांच्याकडे फायटर भाऊ असू द्या हा. हो का आपण चांगल्या ओळखी डॉक्टर आहेत हा. आणू द्या कोणतरी आणू द्या तुम्ही आता लय त्यात मध्ये नाही मी कशाला मध्ये पडत नाही आम्ही दोघं जाणार आहे दोघं जाऊन घेऊन येणार आहे. डॉक्टरचा हातगुण पाहिजे हा हा हात माणसाला हात लावला का माणूस सगळा झाला हा सांगायला पाहिजे पटला म्हणजे पा. माणसाचा हातगुण पण असतो एखादा डॉक्टर काय डॉक्टर मस्त डिसमिस शिकलेला असतोय पण काय गुण नाही पेन आणि कोणा विचारते तुम्हाला काय होते सब तपसून 15,000 काय डॉक्टर करते असं डॉक्टर काय कामाचं आपल्या गावात बर बर आता कळायला लागलं 15,000 हा. काय करायचं यांच्या मी तुम्हाला दिले तर जाय चला, हे आता काय बोलत नाही काय करू माहिती आहे का तेवढी मुचकीच 2 माणसं जातो मी आणि एक कुणाला तर निघून कोण कोण न कळतं कोण आहे
लगा तुझं तोंड बघितलं का ती डॉक्टर म्हणाले मला गावच नको ती काय? हा, नकोच म्हणजे माझं तोंड काय वाईट आहे लगा दुसरं कोणाला तर नेतो ती नाही ते असं तू दिसतोय दरोडा करावाने दरोडेखोर म्हणजे उद्या फायटर बोलला नाही मग कुणाला नेणार तुम्ही मग बरं असू द्या येऊ द्या डॉक्टर गावात येतोय तुम्ही आता आणण्यासाठी कोण? भांडणं करू नका तुम्ही तुम्ही जाताय का सगळं जातो की काय होय. तुम्ही कशाला जाताय सगळं? मी सरपंच आणि आम्ही कशाला ए मी सरपंच कोण सरपंच इथं आल्यावर तुमच्या हाती हार घाला की नाही नाही हार तुम्ही सरपंच आम्ही केलाय सरपंच हा. सरपंच या गावचा सरपंच हो तुम्ही गाव सांभाळा आम्ही बाकी सांभाळतो हे सगळं ए थांबा हा हर जण काहीतरी करायचं चाललं का तुम्ही आडवच आडवं हा? मागलं काम फिरले का तुमचं तमाशा कसला आणला मी तमाशा कसला आणला मग. हा 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 किती घाललं पैसे ए झाड कोण लावली हा झाड अहो, हा, लावली की मग झाड लावली की मग तसाच मी काम करतो हा तसंच मग कामात असं पारदर्शी काम झालं पाहिजे म्हणून मी असतोय मोर हा पारदर्शी काम झालं पाहिजे दर्शक होतं इथं हा. आल्यानंतर तुझी दर्शक शिकता आल्यानंतर नाही मी सगळे येणार मग येणार आपण दोघच आहे हा थांबा 2 मिनिटं ऐका अण्णा तुम्ही दोघं जावा मी काही येत नाही ए, काय- आपा, त्यांना माहिती- मला घ्या आपा आपा मी सांगू थांबा मी 2 काय म्हणतो माहिती आहे का हा. व्यसन मुक्ती केंद्र आहे का कुठं मिनिटं. हाय गे त्या केंद्रात यांना घालूया घालूया गे तालुक्याला गावात 2 गालाचं काम खाल्यात प्रत्येक गावात मी बोलून ठेवतो आपा, त्यांची सोडवून आणूया कटकट बिटालो गावची कशाला सुटत नाही नुसती खायच्या औषध गोळ्या काय फरक पडत नाही बरं आपा मी सांगतो ऐका. गोळ्याचं काय नाही तुम्ही सरपंचांना मागच्या वेळेला तुम्ही ठरवायला नव्हतं आपल्या सरपंच चालतं का सरपंचांनी. त्यांना मान दिला पाहिजे फायटर ते सरपंच आहे इथं. आहो घ्या गे पण मी पण येणार ना सांग नाही, तुम्ही दोघं जण जावा उगा पण काय माझं नको काय? हर टाइम म्हणजे मी काय खुपतोय तुम्हाला डोळ्यात ए, ऐका ए, ऐका तुम्ही हर वेळा कसं ए, बरं असं करूया थांबा. अण्णा ऐका की माझं ऐकलं, ऐका की हा, जरा. हा, सांगा की. माझं काय म्हणणं माहिती आहे का आम्ही दोघं पण जात नाही तुम्ही पण जाऊ नका बरं. सरपंच आणि अजून एक कोणतर जाऊ द्या आणि ठरवून येऊ द्या होय, काय चालतंय. ठरवायचं काय आहे ते काय तमाशा ठरवायचं आहे. सांगू द्या आमच्या गावात बाबा लोकसंख्या जास्त आहे आणि तुम्हाला बाकी सगळी सोय करतो या आमच्या गावात दुसरं काय नाही हो तुमची ओळखी होत्या म्हणून म्हणलं चालतंय आपा फोन करतो मी बरं चालते चला पण जात नाही मी. ए, सरपंच हा, गाव. काय 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 काळी वासना असते वासना कोण असते. काळी वासना असत्या वासना आमची घाण नाही वासना आमची चांगली आहे मी राहू दे की जाऊ दे हा सरपंचाला. हा, जाऊ दे सरपंचाला एकट्याला चल. तुम्ही पण जाय नाही शिकाऊ डॉक्टर आणू नका डिमरीचा डॉक्टर आणा त्यांच्या 15,000च काय करायचं 2 गलास काम खालात जा है परश्या बघ ही हुडा आहे पूर्वी जा बर आणि ह्याला लागून आपली 9 गुंठ शिल्लक आहे शिल्लक म्हणजे आहेच तेवढी ही किल्ली नाही अजून शिल्लक आहे काय काम आहे येड्या ही जुनी वास्तव आहे ही लय महत्वाचं आहे तुला सांगतो आता ह्याची पडझड झाल्या बर नाहीतर ह्याला लय महत्व होतं पहिले ह्याच्यावर लक्ष ठेवायचं गावावर पूर्ण गाव दिसायचं ह्याच्यावर पूर्ण गाव दिसायचं आपलं आणि घर घर दिसायचं घर पलीकडे लागूनच आपलं तर का नाही बर आणि इथं लय मार्केट होतं आता मार्केट गेले मी परत आणायचं म्हणतोय म्हणून तुला दावा आणलंय जरी दाचा बाचागला कोणतरी आपल्या घरातलं तुला माहिती असावं इथं 9 गुंठ शिल्लक आहे पलीकडे हा हे काही नाही 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 पूर्वी जे आहे नाही नाही चल का इकडे का आलचा आमचं जाऊ द्या तुम्ही का खंडरात हिंडायला लागलाय खंडरात हिंडत नाही ही हुड्याची पडझड झाल्या म्हणून ह्याचं टेंडर बिंडर निघते बघायसाठी आलोय हलकट फना त्याचं पण टेंडर काढायचं आहे का लगा त्यामुळे तर ते होऊ दे की चांगलं झालं तर चांगलं झालं तर उद्या घ्यायला गाव स्वरूपी वर्गण काढायची काय सांगतो ही सरकारी आहे का नाही ह्याला मरम्मत गावच्या माणसाच्या पैशाने करायची हो कशाला त्याला पण लागतंय बी. मग वर्गण काढूया मग आपण वर्गण. आणि करूया पण ती जाऊ द्या त्यासाठी चालतं का हा त्यासाठी आलतो तुमच्याकडे एक लय महत्वाचं काम आहे काय सांगाय दोंडा पाहिजे काय भानगड आहे जरा थांबा परसू बाळा परसू. इधर. परसू ती खावा की तुम्ही जरा जावा तुम्ही आता हा खेळा जावा ए परसू इकडे इकडे दे की 10 रुपये देतात हे असलं का तुम्ही का बस 10 रुपये द्या 10 रुपयाचा सुट्ट नाही तर कोणाला द्यायला आणलो 10 रुपये द्या 10 रुपये अहो द्या नाही सुट्ट द्या 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 नाही सुट्ट म्हणून दिले आता मग परत येतच थांब जाऊ दे गेल तर आबरू अहो जाऊ द्या खेळू द्या खाऊ द्या जा दोंडाबाईने तुम्हाला भेटवस्तू दिल्या काय दिल्या काय दिल्या सांगा की या इकडे काय म्हणते माहिती हा, का काय ती म्हणते फायटरवर दिसली तरी 2 गुच्छ द्या त्यांना गुच्च
द्या की आई काय करायला लागलाय इकडे ह्याच्यात खेळात येऊन फिरायचं अहो काय झाले काय भानगड आहे कशाची तसलं पटणार नाही मला. काय भानगड आहे कशाची काय भानगड आहे दोंडाबाई काय मिशन काय चालू आहे? अहो दोंडाबाजी अहो दोंडाबाजी हा मारायला आलाय तुम्ही काय भानगड आहे दोंडाबाई? हं? असलं मला पटत नाही माहिती आहे ना. अहो दोंडाबाजी भानगड म्हणजे काय माहित आहे हा. का पेन्शन चालू करायचे हो. त्याला आम्ही मिळलोय आम्ही करतो की. अहो प्रतिष्ठित नागरिक आहे मी म्हटलं तर करणार की चालू अहो करा की तुम्ही. मग इकडे खेळात काय काढले? अहो हे खंडरात म्हणजे काय माहित आहे का ते आहे आम्ही बघा. झाले हो अहो याचं टेंडर बिंडर निघते बघायसाठी आलोय त्याचं टेंडर निघत नसते गावच्या स्वरूपात ती वर्गणी काढून ती करूया. त्याचं काय त्याचं जाऊ दे, ते आम्ही बघतो. पण ह्याच्यासाठी झालाय हा मग माणसं म्हणाले पाक वाद झालाय. मला माझा दोस्त बाद झाल्याला चालणार नाही. बाद झाल्याला चालणार नाही सांगतोय. कोण म्हणतंय बाद झाले? मग काय तू काय सगळ्या गावात बॉम्ब चालल्या. कोण कोण मग ते मला सांगा नाव सांगा एका एकाचं आता सगळ्या गावातनं दातिरान पुकरून केलंय. मशीन दोंडाबाई काय तर असं तू पेन्सिल चालू करायला लागलाय म्हणून आता कळलं मला. हा आणि ती पोरांना काय केळं आंब काय गिफ्ट बिफ्ट काय चालू आहे? अहो तुम्हाला सांगतो मी गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे गावापासून? म्हणून गावापासून म्हणजे प्रस्टिजीत कवा झाला? खेळात हिडायला लागला आणि प्रस्टिजीत कवा झाला? अहो खंडरात म्हणजे नाव बहादूरला वाद झाल्याला मला अहो नाव बाद होऊ देत नाही आप्पा पाटील नाही ना. नाही नाव बाद होऊ देत नाही. तुम्हाला सांगतो त्यांची पेन्शन चालू केली तर त्यांचं 2 रुपये त्या खायला केलं. मिळतील तुम्हाला. अहो मला खायला मिळत नाही तो तुम्हाला सांगतो सरकारचा पैसा आहे त्यांनी मिळतंय मिळू दे की मग त्यांच्या नशिबानं ही काम करता ही चांगला. ही मला मान्य आहे. हे मान्य आहे. बरोबर. दुसरं काय नाही ना. नाही दुसरं काय मग नाही गावात काय बॉम्ब निघाल्या? अहो गावात कुत्री भुकणारी भुकत असते ती माग मी जवळ सुद्धा घेणार नाही परत ना. मी बाद झालो तर चालेल पण दोस्ताला बाद होऊ देणार नाही. ती मला नंबर द्या. नंबर मला द्या. नंबर कशा द्यायचा मी करतो ती काय असेल ती पेन्सिल अहो साहेब ओळखी आहे माझ्या सगळी आहेत काय. हा अहो एखाद्या गरीबात चांगलं होतं तर होऊ द्या की बरं चालतंय. नक्की कोण आहे? हा बरं राहू द्या. अहो ते काय माहित आहे का ते धोंडा मावशीचं काम करायचं आहे हो. ते कसं आहे त्या 4 रुपये मिळतात मिळू द्या की सरकारचे पैसे मिळतात आपण काय करायचं. आणि ही खंडराचं तुम्हाला सांगतो टेंडर बिंडर निघते बघायसाठी आलो तुम्ही इथं. हा हा. पण आता तुम्ही काय म्हणताय ही गाव स्वरूपी पैसे काढून मग काम तुम्हाला करायचं. खिंडरा सुद्धा पुढे नाही आता खायला. ही उडा आहे त्याचे काय माहित आहे. अहो होय की मग चांगलं झालं पाहिजे का नाही आपल्या गावचं नाव झालं पाहिजे आपल्या पडलाय गावचं. ह्याला वर्गणी काढून आपण करू. हा पण ह्या भागात हिंडू नका. का नको. ही भाग कोणाचा आहे